उत्तराखंड इथं बचाव कार्य वेगवान सुरू झालेले हेलिकॉप्टर आणि विमानांचा बचाव कार्यासाठी वापर केला जातोय। उत्तराखंड स्थित उत्तरकाशीच्या पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी जलद गतीनं बचाव कार्य सुरू आहे। हर्षिल धराली खोऱ्यात यासाठी चिनूक इथं MIM-17V5 हेलिकॉप्टरचा वापर केला जातोय। याच्या जोडीला C-295 आणि AN-32 या मालवाहक विमानांच्या मदतीनं आतापर्यंत 226 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेले आहे। या कामात 130 विविध यंत्रणांचे जवान तैनात आहेत। आजवर 20 टन मदत साहित्य विमानानं या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहे। त्यामुळे उत्तरकाशी इथं ढगफुटी झाली होती आणि याचा मोठा फटका या संपूर्ण धराली परिसराला बसल्याचं दिसून आलं। महाराष्ट्रातील देखील अनेक पर्यटक या ठिकाणी अडकले होते। त्यांच्या सुखरूप परत येण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहे। यातच आता उत्तराखंड इथं बचाव कार्य आणखी वेगवान सध्या करण्यात आलेले आहे। तर 50 ते 60 नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती सध्या समोर येते।